जी महत्वाची बातमी आपण पाहूयात। सोने तस्करी प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते अजित आचरेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली। महसूल गुप्तचर विभागाच्या वतीने आचरेकरांना अटक करण्यात आली। आचरेकरांनी काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता। कारवाई दरम्यान 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोनं आणि इतर काही साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। अजित आचरेकर हे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्यावर आता तस्करी प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली। काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? सोने तस्करी प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते अजित आचरेकरांवर कारवाई झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे। किशोरी पेडणेकर आणि नवनाथ बन यांच्यामध्ये काय संभाषण झालं, त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे, कशी भूमिका मांडली, ऐकूयात। भाजपला सगळ्या बाजूंनी लोक अंजन घालतायत। भाजपचे पदाधिकारी म्हणून तो कॉन्फिडन्स सगळ्यांना तो आलेला आहे। ती सोन्याची तस्करी असू दे, आता गांजा विकणं असू दे, कुठल्याही याच्यामध्ये फारच त्यांचे निर्णावल्यासारखे झालेले। कारण आपण नेस्कोच्या याचं पाहिलं तर पुढे काय झालं किंवा काय होतं याची कुठेही माहिती पुन्हा अधिकृत भाजपकडनं दिली जात नाहीये। महापालिकेच्या महापौरांना वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या आठवतायत, करतायत, ह्या पण गोष्टी सांगायला पाहिजे। आणि निर्ढावलेला पक्ष चोऱ्या माऱ्या सगळ्या बाजूनी बलात्कारी असं जर होत असेल तर नागरिक आता विचारतोय माझा देश कुठे नेऊन ठेवला, माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला। आणि आम्ही सगळे त्यांचे जे लोक आहेत ते प्रवक्ते म्हणून जेव्हा बोलत असतात तेव्हा हा प्रश्न जेव्हा तोंड वर करून दुसऱ्याला आईने दाखवत असतात तेव्हा त्यांना पण विचारला गेलाच तर पाहिजेच, नुसतं हातुरमातून नाही। कॉन्क्रीट तुमचं उत्तर काय आहे याच्यावर? म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळणार पंतप्रधानांनी लोकांना सांगितलं सोनं विकत घेऊ नका आणि त्यांचेच कोणतरी पदाधिकारी जर सोन्याची तस्करी करत असतील तर याच्यावरती जिथे पकडलं गेले तिथे तिथले सगळे किंवा देशात महाराष्ट्रात याचं उत्तर कोण देणार? मुळामध्ये एका बाजूला हे म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा यंत्रणांवर दबाव आहे आणि अशा पद्धतीची एखादी कारवाई झाली की लगेच सगळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं सुरू करतात। मुळामध्ये या प्रकरणाचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। ज्याला कोणाला अटक केली असेल त्याची चौकशी होईल, तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। तो भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून मला सोडलं जाणार नाही। ऐका ना ताई, किशोरीताई, आता किशोरीताई नैतिकतेच्या धड्या शिकवणार का? ज्या कोविडमध्ये आपल्या जावयाला मुलाला काय काय कंत्राट दिली हे महाराष्ट्राने बघितली, काय काय घोटाळे केले हे महाराष्ट्राने बघितले, त्या किशोरीताई सांगतात का नैतिकतेच्या धड्या? आपण काय काय भ्रष्टाचार केले ताई, तुम्ही महाराष्ट्राला नैतिकतेच्या गप्पा सांगू नका। कोविडच्या बॅगामध्ये कोविडच्या बॅगामध्ये खिचडीमध्ये टेंडरमध्ये काय काय घोटाळे केले किशोरीताई हे महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे तुम्ही नैतिकता तुम्ही नैतिकता सांगू मुंबईकरांनी बघितलं, किशोरीताई मुंबईकरांनी बघितलं म्हणूनच तुम्हाला घरी बसवलंय, तुमच्या पक्षाला घरी बसवलंय, हे रंगे हात पकडलंय। बर, आणि ती आता दरवेळेला तेच सांगितलं जातं, कारवाई करणार, कारवाई होऊन जाणार, आम्ही बघणार, आम्ही ह्या करणार,
आम्ही ताओ करणार, नंतर काही होत नाही. तुम्ही काय उगाचच नको. आणि आता जे नवनाथ बंड माझा आवाज बंद करण्यासाठी जे झालं नाहीये ते बोलत असतील तर माझा आजही चॅलेंज आहे, काढा फाईल आणि करा, काही प्रॉब्लेम नाही. चुकीचं वागणं तर आम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे, पण चुकीचं नसताना बदनामी करत असतील आणि फक्त बदनामी करण्याआधी नेमलं असेल यांना. आणि मला असं वाटतं की हे सगळ्या चोर लुटारू बलात्कारी यांना पाठीशी घालतायत. नवनाथ बंडजी, माझा मुद्दा हा आहे की किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं असं आहे की हे आरोप होत आहेत, हे आरोप बिनबुडाचे आहेत, कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही. ते ओपन चॅलेंज देत आहेत की या संदर्भात चौकशी व्हावी, कारवाईला ते सामोरे जातील. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्यावर पूर्ण चौकशी सुरू आहे. योग्य चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम निवडणुकीच्या माध्यमातून केलं. ऐका, बोलू द्या आता मला. ही त्यांना म्यूट करावं, त्यांना काय ऐकून घ्यायची सवय नाहीये. तुम्ही शांतपणे ऐकलं. तुमचा वेळ जेव्हा तिला किशोरीताई बोलायची काही मर्यादा असतात. तुमचे आरोप काय माहित आहे आणि तुम्ही काय करताय हे महाराष्ट्राने बोलायला संधी मिळाली. ऐका ना, तुम्हाला घरी बसवले लोकांनी, विचार करा ना. आम्हाला कोणी नाही घरी बसवलं, तुम्हाला महाराष्ट्राने घरी बसवलं. तुम्ही जातीपातीचं जे राजकारण केलं, धर्माचं त्याच्यात तुम्ही निवडून आले. तुम्हाला देखील घरी बसवलं. तुम्ही मागच्या वेळेला महापौर होतात. मुंबई कशी लुटली हे महाराष्ट्राने बघितलं. ऐकून घ्यायची सवय ठेवा. ऐकून घ्यायची सवय, तुम्हाला ऐकून घ्यायची सवय, तुम्हाला ऐकून घ्यायची सवय नाही. त्यामुळे तुम्हाला लोकांनी घरी बसवलंय. तुम्ही जनतेचं ऐकतच नाहीत आणि म्हणून तुम्हाला घरी बसवलंय, तुम्हाला नाकारलंय. हा तुमचा उद्धटपणा आहे ना, हा तुमचा अहंकार, हा उद्धट अहंकार नाही. अहंकार महाराष्ट्र म्हणतात. तुम्ही म्हणतात ना, आईना दाखवल्यानंतर उद्धट वाटतं. आईना तुम्ही बघा, आईना दाखवल्यावर उद्धट वाटतं. किशोरीताई, आईना तुम्ही बघा, कोविडच्या काळामध्ये कशी लूट अरे केली, सर, काय घोटाळा केला, तुम्ही काय केलं, कोविडमध्ये कसा घोटाळा केला, सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाईट वाटतंय तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही काय केलं हे बघितलं ना. बघा, जो आरोपी आहे त्याला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय. त्याच्यामध्ये तो दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आहे म्हणून त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कारवाई होईल. तो दोषी असेल तर त्याला पक्षातून काढलं जाईल. आता तपासानंतर दोषी होतं ना किशोरीताई, हा तर बेसिक सेन्स आहे. तपास झाल्यानंतर कोर्ट ठरवतो तो दोषी आहे का नाही. तुम्ही किंवा मी ठरवत नाही दोषी आहे का नाही. या प्रकरणामध्ये तो दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. एका बाजूला हे म्हणतात की तपास यंत्रणाचा गैरवापर करतात. अशा पद्धतीने आज एखाद्यावर कारवाई केली तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा संबंधित माणूस आहे म्हणून त्याला सोडलं नाही. पोलिसांनी त्याला देखील अटक केलं. जे चुकीचं असेल त्याला चूक म्हणण्याची हिंमत महायुतीमध्ये आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये असते आणि सरकारमध्ये देखील आहे. म्हणून अशा पद्धतीची कारवाई करण्याचं काम हे विमानतळ विभाग पोलिसांनी केलेलं आहे, कस्टम विभागाने केलेलं आहे. या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. तो कार्यकर्ता तो कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये आला, प्रदेशाध्यक्षांसोबत त्यांचे फोटो आहेत, परंतु अनेकांचे फोटो अनेकांसोबत असतात. उद्धवजी सोबत देखील अनेकांचे फोटो असतात. याचा अर्थ प्रत्येक प्रकरणामध्ये उद्धवजी किंवा किशोरीताई दोषी असं होत नाही. तो कार्यकर्ता कसा आहे, तो काय आहे याची सगळी तपास केला जाईल. नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने एखादा मुद्दा आल्यानंतर अशा पद्धतीने बोलून एखाद्या समोरच्या बोलणाऱ्याला पहिलं बदनाम करून सोडायचं. माझं तर म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कोविड काळावर तुम्ही किती दिवस जगणार आहात, तुम्हाला जगवलं तर आम्हीच, याबद्दल नो डाऊट. सगळे केंद्रात पैसे पुरवले का महाराष्ट्र द्वेषता तुम्ही, महाराष्ट्र द्वेषता. जर माझ्यावर त्यावेळेचा आरोप करता तर तुम्ही महाराष्ट्राला आणि मुंबईला वाचवण्यासाठी जी जी यंत्रणा हवी होती ती दिली का? खुद्द दस्तूर तुम्ही बरबटलेले आहात, हरकत नाही. तरी माझं म्हणणं आहे, जर तुमच्या मनात अजूनही ती शंका आहे तर तुम्ही ती करा. तुम्हाला कधीच अडवलं नाही आणि मी नाही म्हणणार नाही. मी जे काम केलंय ते नुसतं मुंबईकर काय घेऊन बसलाय. अरे जगाने पाहिलंय, WHO आम्हाला मान्यता देऊन आम्हाला मेडल दिले, WHO. त्याच्यामुळे आणि संपूर्ण जागतिक याच्यावरती उद्धवजींना, आम्हाला मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला पदकं मिळाली आहे. त्यामुळे तुमच्या मनात जी शंका आहे तुम्ही करू शकता. आता ज्याला पकडलंय
त्याच्या कारवाया होतीलच, कारण पोलिसांनी त्या जे कोणी आहे यंत्रणा त्यांनी पकडलंय, आणतील. पण नंतर त्या कालावधीत कोण कुठे गेला, काय केलं काही कळत नाही. न्याय व्यवस्था याच्यावर आमचा आजही थोडासा तिळभर तरी अजून विश्वास बाकी आहे. ते बघूया आता काय होतंय. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. महायुतीचं सरकार आहे, देवेंद्रजी सक्षम गृहमंत्री म्हणून काम करतायत. भारतीय जनता पार्टीचा संबंध असेल किंवा कार्यकर्ता असून त्याला पाठीशी घालणारे आम्ही नाहीत. आपण WHO चा काय पुरस्कार घेतला, हे WHOनी काय कारभार केला, कंपाऊंडर कडनं कोणी कोणी काय आशीर्वाद आपल्या औषधं घेतं, कंपाऊंडरचे सल्ले महाराष्ट्रात कोण कोण घेते हे महाराष्ट्राला माहिती आहे. यांचा डॉक्टरांवर विश्वास नाही, यांचा कंपाऊंडर विश्वास, यांनी महाराष्ट्राला सांगू नये. आणि आता ऐका ना, किशोरीताईला आता शांत करा ना. WHO ला पुरस्कार मिळाला ना, तुमचं अभिनंदन WHO बद्दल की तुम्हाला असा पुरस्कार मिळाला की मुंबईकरांना मारण्याचं काम तुम्ही केलं. मुंबईकरांना तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अशा प्रकारे कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही ऐका. सोनं नेत होतं की आणत होतं? मन की बात ऐकली नाही त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित आता मंत्री बनतील ते लगेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.